महाराष्ट्रासह देशभरात जोपर्यंत काँग्रेस आपले ओरबडण्याचे धोरण सोडत नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर बसायला कुणीही तयार होणार नाही. ज्या दिवशी मी तोंड उघडेन, त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्रापुरता नव्हे, तर देशभर मोठा फटका बसेल. मात्र सध्या भाजपचा फायदा होऊ नये म्हणून मी गप्प आहे, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. भाजपाला विरोधकांना संपवायचे असून मित्र पक्षाबरोबर सिलेक्टिव्ह खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केला. सोलापूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडील हिंदू मतदार पूर्णपणे दूर गेला असून पक्षाला मिळालेले थोडेफार यश हे केवळ आदिवासी भागात, विशेषतः विदर्भापुरते मर्यादित आहे. उरलेल्या बहुतांश भागांमध्ये काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे, याची जाणीव पक्षाला नाही, असा आरोप ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीत युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांना देण्यात आले असून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेस डॉक्टर नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष अविनाश मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार, रवी गायकवाड, अतिश बनसोडे, अनिरुद्ध वाघमारे, विक्रांत गायकवाड, महेश कांबळे, विनोद इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्या ह्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल. आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते BJPला फायदा होत असतो. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असताना काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय. असे आम्ही चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमच्या जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले आहेत आणि आम्ही असं मानतो की आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे दोघंही सक्षम आहेत त्या बोलणी करण्यासाठी.